अशी मस्त आपली गावरान पद्धतीची अंडा करी तयार झालेली आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत गावरान पद्धतीची अंडा करी. तर त्यासाठी मी इथं 6 अंडे उकडून त्यावरची साल काढून घेतलेली आहे थंड करून. वाटणासाठी एक मीडियम साईजचे 2 कांदे असे उभे बारीक कापून घेतलेले आहेत. 2 चमचे तीळ घेतलेले आहेत पांढरे. 3 ते 4 चमचे सुकं खोबऱ्याचा किस घेतलेला आहे मी. 2 चमचे फुटाण्याच्या डाळ्या घेतलेल्या आहेत मी. आपल्या भाजीला दाटसरपणा येण्यासाठी मी फुटाण्याच्या डाळ्या घालणार आहे. तुम्ही या ठिकाणी बेसन पीठसुद्धा घालू शकता. मूठभर कोथिंबीर घेतलेली आहे. 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. 1 इंच आलं घेतलेलं आहे. इथं मी अंडा करी मसाला घेतलेला आहे मोठ्या चमच्याने 1 चमचा. कांदा लसूण मसाला 1 चमचा. पाव चमचा हळद. काश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे मी 1 चमचा. चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा धना पावडर घेतलेली आहे. तर सुरुवातीला आपल्याला कांदा, फुटाण्याच्या डाळ्या, तीळ आणि खोबरं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे न तेल टाकताच. पॅन ठेवलेला आहे. तर सुरुवातीला आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत. तीळ आपल्याला व्यवस्थित असे तडतडूडेपर्यंत चांगले भाजायचे आहेत तीळ. गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे. मिडियम गॅसवर आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत. तीळ आपले चांगले भाजलेले आहेत. कलरसुद्धा थोडासा चेंज झालेला आहे. तर आता आपण तीळ एका डिशमध्ये काढून घेऊया. पॅनमध्ये आपल्याला खोबरंसुद्धा असं थोडंसं लालसर होईपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. थोडासा सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला हे खोबरं भाजायचं आहे. खोबरं आपलं व्यवस्थित भाजलेलं आहे. असा सोनेरी कलर आलेला आहे खोबऱ्याला. तर ते सुद्धा आपण एका डिशमध्ये त्याच तिळाच्या डिशमध्ये काढून घेऊया. पॅनमध्ये आपल्याला हे डाळ्यासुद्धा थोड्याशा भाजून घ्यायच्या. जास्त आपल्याला लाल करायचं नाही. थोड्याशा किंचित भाजायच्या आहे डाळ्या. आपल्या डाळ्यासुद्धा 1 मिनिटभर भाजून घेतलेल्या आहेत. तर हे सुद्धा आपल्याला तीळ आणि खोबरं काढलेल्या डिशमध्ये काढून घ्यायचे आहेत. पॅनमध्ये आपल्याला कांदासुद्धा भाजून घ्यायचा आहे. कांदासुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनिट व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे. कांदासुद्धा आपला व्यवस्थित असा गुलाबी झालेला आहे. कांदा व्यवस्थित भाजलेला आहे. आता आपण हे सुद्धा काढून थोडासा आपल्याला कांदा थंड करून घ्यायचा आहे. मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला हे भाजून घेतलेले तीळ, डाळ्या आणि खोबरं घालायचं आहे. त्यानंतर कांदासुद्धा आपला भाजून घेतलेला थोडासा थंड झालेला आहे ते घालायचं आहे आपल्याला. तर यामध्ये घालायचं आहे आलं आणि लसूण आणि कोथिंबीर. आता आपल्याला ह्याचं असं बारीक वाटण करून घ्यायचं आहे न पाणी घालताच. अशा प्रकारे मी वाटण करून घेतलेलं आहे. मी 1 चमचा पाणी घातलं होतं. जास्त पाणी घातलेलं नाही. 1च चमचा पाणी घालून हे वाटण करून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला भाजी बनवायला घ्यायची आहे. इथे एक कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये आपल्याला आता तेल घालायचं आहे. इथे मी छोट्या पळीनं 3 पळ्या तेल घालणार आहे. तेल आपलं गरम झालेलं आहे. तर यामध्ये आपल्याला बनवून घेतलेला मसाला घालायचा आहे. आता मसाला आपल्याला मीडियम गॅसवर 2 ते 3 मिनिट हे परतून घ्यायचा आहे मसाला. व्यवस्थित आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे. मसाला आपला व्यवस्थित परतून झालेला आहे. 2 ते 3 मिनिट मी मसाला परतून घेतलेला आहे. मस्त मसाल्याचा सुगंध येत आहे. तर यामध्ये घालायचे आपल्याला काही सुके मसाले. पाव चमचा हळद, धना पावडर, कांदा लसूण मसाला, काश्मीरी लाल तिखट. आता आपल्याला हे व्यवस्थित सुके मसाले परतून घ्यायचे आहेत. यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे.
मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी, मसाला राहिला होता त्यामध्ये पाणी घालून मी पाणी घातलेलं आहे, म्हणजे आपले मसाले जळणार नाहीत, सुके मसाले. आता सुके मसाले घातल्यानंतर सुद्धा आपल्याला हे 2 मिनिट मसाला परतून घ्यायचा आहे. मस्त आपला मसाला परतून झालेला आहे. तर यामध्ये घालायचे आहेत आपल्याला अंडा करी मसाला. या जागी तुम्ही गरम मसाला सुद्धा वापरू शकता. तर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला गरम पाणी. आपल्याला गरमच पाणी घालायचं आहे. इथं मी 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. तुमच्या आवडीप्रमाणे घट्ट पातळ तुम्ही बनवू शकता अंडा करी, त्यानुसार पाणी घालू शकता, पण मी जास्त पातळ नाही करणार. आता व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला घालायचं शेवटी सगळ्यात मीठ, चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आता यामध्ये घालायचे सगळ्यात शेवटी उकडून घेतलेले अंडे. मी तर असं चाकून असे चीर देऊन घेतलेले आहे अंड्याला सगळ्या, म्हणजे आपल्या अंड्यामध्ये व्यवस्थित मसाला जातो. यामध्ये आपल्याला अंडे घालून घ्यायचे आहेत. आता आपल्याला हे अंडे घातल्यानंतर 2 ते 3 मिनिट हे ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे. अंडे घातल्यानंतर मी झाकण ठेवून 3 ते 4 मिनिट हे ग्रेव्ही शिजवून घेतलेले आहे. अशी मस्त झालेली आपली ग्रेव्ही. मी नंतर 1 ग्लास आणखीन पाणी घातलेलं होतं, कारण जास्त दाटसर झालेली होती. अशी मस्त आपली ग्रेव्ही अशी मिळून आलेली आहे. पाणी एकीकडं आणि मसाला एकीकडं झालेला नाही, तुम्ही बघू शकता. अशी मस्त ग्रेव्ही झालेली आपली. कलरसुद्धा खूप छान आलेला आहे. एकूण मी 2 ग्लास पाणी घातलेलं आहे यामध्ये गरमच. तर आपली गावरान पद्धतीची अंडा करी आपली तयार झालेली आहे. तर आता आपण खाली काढून सर्व करून घेऊया. आता आपण अंडा करी सर्व करून घेऊया. अशी मस्त झालेली आपली अंडा करी. तुम्ही हे पोळीबरोबर, भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर सर्व करू शकता. खूप छान लागते. तुम्ही सुद्धा नक्की करून बघा अशा प्रकारे. अशी मस्त आपली गावरान पद्धतीची अंडा करी तयार झालेली आहे. खायला खूप छान लागते. तुम्ही हे पोळीबरोबर, भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता. खूप छान लागते. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे अंडा करी बनवून बघा. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा. माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.